आज पण खाटकुटचं नियोजन करायचं होतं. त्याच्या मीटिंगला निल्यानं फवं केलं, पण माझ्या वाटेला खरडून आलं. हा मावण्या दुकानदारी करून आलाय म्हणून चिकन देतो म्हणलेला, आता अचानक नाही म्हणतोय. सोबत त्या दिवशी मावना 2 किलो चिकन देतो म्हणलेलं ना. आता काय म्हणतोय आता नाही म्हण लागला बस पोरांचे. नंतर तयार झाला गडी पैसे द्यायला. आलो रफिक भाईकडे डायरेक्ट आणि मटण आणून दिलं मोहण्याजवळ. लगेच विवेक जवळ मसाला न्यायला आलो तर विवेक लागला होता उभ्या उभ्या शर्टाचं माप घ्यायला. भगुल आणाय गेलतो बरं का घरी. मला तर तांब्या फेकून मारलाय. ह्यो गेलाय तर याला फ्लाइंग चप्पल रिसिव्ड डायरेक्ट. आणि ह्यो आता आलाय आंघोळीला पाणी तापवतोय नाही ती बघूल घेऊन. सगळ्यांना 82 शिव्या देऊन गोळा करून निघालो लोकेशनवर. कुठं काठवणात जागा बघितलेली, गेल्या साफसफाई केली आणि मोहन्यांतावर चूल पेटवली. आचारी मोहण्याच होता. दुकानदारी दुपेच्या काहीतरी असलं बनवणार होता. गण्यान जळान आणलं आणि बिबट्यान लगेच त्याच्या भगुल्याला राड लावल्या. काल ओतून कांद्याची गिरवी बदली तवा आठवलं पळीच आणली नाही. काठीनं झालवायला चालू केले. मटणाला मटेरियल लावून घेतलं बाका आणि टाकलं शिजायला झाड दिशी. कोणाला कळत तर काहीच नाही. खायचं सोडून नुसतं माप काढते ती. तमालपत्र आणायला सांगितलं, पोस्टात गेलाय तमालपत्र आणायला. शिजल्यासारखं वाटलं का शिजले का बघायला भांडणं लागती ती. आचळंग बचळंग बशीत दही आणि जे खातय मला काय होते रे. बसलो एकदा जेवायला गडबडीने. कट नसला तर चालेल पण घटघट द्या म्हणलं आणि चालू केलं जेवायला. एकदाच कोणाला सुद्धा तिकड लागलं नाही, एकट्यालाच लागतंय. गडी शेंबूड उडून लागला होता हाणायला. एक नंबर झालं होतं कालवण बिलवण एकदम टाकाटक. दोघच दावा सारख्या व्हिडिओ मध्ये, बाकी पोरं खाती. पोरांना कशी होती टेस्ट. सपला इशे.